माननीय श्री विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सप्तशृंगी प्रतिष्ठानतर्फे साईधाम अंबिकानगर येथे सप्तशृंगी मातेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। मिरवणुकीच्या सुरुवातीला सर्व महिलांना फेटे बांधून सन्मान देण्यात आला। त्यानंतर साईबाबा मंदिरापासून संपूर्ण अंबिकानगर परिसरामध्ये भव्य व दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता। या दरम्यान कोटंगाव येथून आणलेली ज्योत महिलांनी व सप्तशृंगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाने नाचवली। मिरवणुकीमध्ये विवेक भैया कोल्हे संघर्ष योद्धा या नावाचे पोस्टर सुद्धा झळकले। अनेक महिला व कार्यकर्त्यांनी हे पोस्टर घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला। संपूर्ण अंबिकानगर परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमला होता। देवी मातेच्या प्रतिष्ठेपूर्वी सर्व कार्यकर्त्यांनी अगदी मेहनतीने खूप छान प्रकारे सजावट सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती। नंतर देवी मातेची प्रतिष्ठा करण्यात आली व श्री सुरेश धोंडीराम चव्हाण यांच्या हस्ते देवीची आरती पार पडली। कार्यक्रमानंतर परिसरातील रहिवासी तसेच सप्तशृंगी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नमस्ते। आमच्या सप्तशृंगी याच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने मी सगळ्यांचे आभार मानते। आमच्या लेडीजनी यावर्षी आमचं तिसरं वर्ष आहे, पण पुढच्या वर्षी आमचं चौथं वर्ष आहे। याच्याही पेक्षाही आम्ही उत्कृष्ट काम करू आणि सगळे लेडीज सर्वांना मिळून आम्ही जे काही आम्हाला आज प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद। साईराम। सप्तशृंगी माता मंडळ अंबिकानगर कोपरगाव वार्ड नंबर 1 या मंडळाच्या पोरांनी अति आत्मविश्वासाने आणि एकजीव सगळ्यांनी एक मूर्ती स्थापना केली, मिरवणूक काढली। मिरवणुकीमध्ये अति आनंद उत्सव निर्माण झाला। लेडीज आणि जेंट्स, भक्त आणि भक्ती भक्ताच्या जल्लोषाने ते भानच विसरून गेले। पुढच्या वर्षी बी याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात उत्सव साजरा होणार आहे। हे दरवर्षी वारंवार चालतच राहणार आहे। ओम साईराम। सप्तशृंगी प्रतिष्ठान यांच्या वतीनं चालू ते आज तिसरं वर्ष हे भावी मिरवणूक काढण्यात आली। पोरं फार कष्टाने मिरवणूक काढतात, कष्ट घेताय, पळधाव करताय आणि आमचे जे नेते हे योग भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक संपन्न झाली आहे। तर या मिरवणूकचे संस्थापक नितीन बाळासाहेब सोळशे, गोटीराम चव्हाण, अभि चव्हाण, आकाश पवार, बिरजू वाघारे, अजून कोण आहे, किरण जाधव, सर्व लेडीज वगैरे जे सर्व मिरवणूक भावी मिरवणूक काढण्यात आली। एकदम आनंदात झाला आणि 7व्या माळीचा कार्यक्रम सुद्धा प्रसादाचा जोरात होणार वर्षप्रमाणे। ओम साईराम। जय माता सप्तशृंगी। ओम साईराम। सप्तशृंगी माता की जय जय। दर वर्षाप्रमाणे यंदाही आनंदात उत्सव साजरा केला, त्याबद्दल पोरांचे बी अभिनंदन, लेडीजचे अभिनंदन। अजून काय असतील जेंट्स वगैरे सगळे एकत्र येऊन कार्यक्रमाला उत्सव प्रोत्साहन द्यावा, दरवर्षी द्यावा अशी आमची इच्छा आहे। आणि सालाबाद प्रमाणे 3 वर्षापासून जो कार्यक्रम चालू आहे तो बी आनंदात चालू आहे। पुढच्या वर्षी बी आनंदात चालून द्यावा, असं काही वर्ष चालून द्यावा आमची अशी इच्छा आहे। कोटमगाववरून ज्योत आणलेली आहे, सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला। गावात मिरवणूक झाली, अंबिकानगर मध्ये साईधाम मध्ये सर्व ग्रामस्थांचा आभारी आहे। धन्यवाद। ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। अंबिकानगर साईधाम कोपरगाव या ठिकाणी दरवर्षी सप्तशृंगी प्रतिष्ठान यांच्या मार्फत देवी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षी भंडारा व ज्योतीचा कार्यक्रम राहतो। या वर्षी कोटमगाव या ठिकाणावरून ज्योत आणण्यात आली व तसेच 7व्या माळीला भंडाराचा मोठा कार्यक्रम घेण्यात येतो। सर्व ग्रामस्थ व अंबिकानगरचे रहिवासी यांनी भरभरून आम्हाला प्रतिसाद दिला, त्यांचे आभार मानतो मी। आणि यापुढेही असाच कार्यक्रम चालू राहील आणि मंडळाचे सर्व सदस्य, सभासद, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार यांचे मनापासून मी आभार मानतो, कारण की त्यांनी या कार्यक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद दिला आम्हाला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। ओम साईराम। रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव।